press the bell icon on the YouTube app and never miss another update. स्टुडंट कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रहोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरला आपण निर्देशांकाचे प्रकार आणि निर्देशांकाचे महत्त्व या संदर्भात माहिती पाहिली. आज आपण निर्देशांकाची जी रचना आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी निर्देशांकाचे प्रकार आणि महत्त्व याला थोडा उजाळा देताना तर आपण बघितलं होतं पहा की निर्देशांक तयार करताना काही सांकेतिक लिपींचा वापर केला जात होता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये पी स्टँड फॉर प्राइस अँड क्यू स्टँड फॉर क्वांटिटी. आणि आपण जे आधारभूत वर्ष मानत होतो त्या आधारभूत वर्ष आपण शून्यने निर्देशित करत होतो आणि जे चालू वर्ष आहे करंट इयर ते करंट इयर आपण एकने निर्देशित करत होतो. म्हणूनच पहा, जे मूळ वर्ष किंवा आधारभूत वर्ष आहे त्या वर्षाची किंमत आपण P0 ने निर्देशित करतो. जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्षातील किंमत आपण P1 ने निर्देशित करतो. त्यानंतर जे मूळ वर्ष आहे त्या मूळ वर्षातील नगसंख्या क्वांटिटी आपण Q0 ने निर्देशित करतो. तर जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्षातील नगसंख्या आपण Q1 याने निर्देशित करतो. म्हणजेच पहा, P0, P1, Q0 आणि Q1 अशा प्रकारची सांकेतिक लिपी निर्देशांक तयार करताना वापरली जाते. मी तुम्हाला याआधी सांगितले की निर्देशांक हे जो कल आहे, जो ट्रेंड्स आहे तो सूचित करतात. निर्देशांकाच्या सहाय्याने प्रत्यक्ष किमतीचा काय कल आहे, किंमत वाढण्याचा कल आहे किंवा किंमत घटीचा कल आहे, उत्पन्न वाढण्याचा कल आहे किंवा उत्पन्न घटीचा कल आहे, प्रोडक्शन वाढण्याचा कल आहे किंवा प्रोडक्शन घटीचा कल आहे, हे आपणास निर्देशित होत असते. म्हणूनच पहा, निर्देशांक तयार करताना चार प्रकारचे निर्देशांक आपण पाहिलं होतं. सर्वात पहिला किंमत निर्देशांक, प्राइस इंडेक्स नंबर. आता किमतीतील जो सामान्य बदल आहे त्याचं मापन आपण करत असतो. मग त्यासाठी पहा, आत्ताचं जर करंट आपण बघितलं तर साधारणपणे 2011 ते 2011-12 हे बेस इयर पकडलेलं आहे. मग बेस इयर पकडताना जे आधारभूत वर्ष आहे त्यातील किमती, त्यातील प्रोडक्शन या सर्वांचा विचार केला जातो आणि त्यानुसारच ते बेस इयर पकडलं जातं. म्हणूनच लक्षात ठेवा, जे आत्ताचं निर्देशांक तयार होत असतो याचं बेस इयर आहे 2012. मग 2011-12ला वस्तूंच्या किमती काय होता आणि 2019-20ला वस्तूंच्या किमती काय होत्या, त्यानुसार 2019-20चा किंमत निर्देशांक आपणास मिळतो. सपोज आपण विचार केला की 2011 साली सोन्याचा दर काय होता आणि 2011-12 साली सोन्याचा दर काय होता आणि त्याच सोन्याचा दर 2019-20ला काय होता. यावरून आपल्याला त्या सोन्याच्या किमतीचा जो ट्रेंड्स आहे, जो कल आहे तो आपणास समजत असतो. तर अशा प्रकारे किंमत निर्देशांक पहा, दोन भिन्न कालावधी दरम्यान किमतीची पातळी निर्देशित करण्यासाठी किंमत निर्देशांक वापरला जातो. त्यानंतर पुढे होता संख्यात्मक निर्देशांक. आता क्वांटिटिव्ह निर्देशांक म्हटला तर इंडेक्स नंबर, की प्रोडक्शन किती झालं, 2011-12ला किती प्रोडक्शन होतं. मग प्रत्येक वर्षी प्रोडक्शन स्थिरच असतं असं नाही. काही वर्षी हवामानातील बदलामुळे प्रोडक्शन कमी होतं, काही वर्षी हवामानात चांगले अनुकूल बदल झाले तर प्रोडक्शन वाढूही शकतं. प्रतिकूल बदलामुळे प्रोडक्शन कमी होतं, अनुकूल बदलामुळे प्रोडक्शन वाढतं. मग 2019-20ला प्रोडक्शन किती आहे आणि 2011-12 मग 11-12 हे बेस इयर पकडलं आणि 19-20 हे करंट इयर पकडलं तर संख्यात्मक निर्देशांक आपणास त्या सहाय्याने मिळत असतो. त्यानंतर पुढे पहा मूल्य निर्देशांक. आता व्हॅल्यू इंडेक्स नंबर. आता किंमत मूल्य काय आहे तर मूल्य पहा, प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी, किंमत गुणिले नगसंख्या या सहाय्याने आपणास मूल्य निर्देशांक मिळत असतो. मग आता किंमत आहे, मग त्या किमतीला किती व्यक्ती ती वस्तू खरेदी करतात म्हणजे त्या वस्तूची नगसंख्या किती विकली जाते या सहाय्याने त्या वस्तूचं जे व्हॅल्युएशन आहे ते आपणास मिळत असतं. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की 5 रुपये किमतीच्या 10 वस्तू घेतल्या तुम्ही तर त्या वस्तूचं मूल्य व्हॅल्यू काय झालंय
₹50 म्हणजे ₹50 तुमचा प्रोडक्शन तुमचा सेलिंग कॉस्ट झाला, त्या वस्तूवर झालेला खर्च झाला. मग 2011-12ला किती खर्च होता? एखाद्या पर्टिक्युलर वस्तूची किंमत, आता समजा एक साखरेची किंमत ₹30 किलो असताना 2011-12ला तुम्ही किती किलो साखर खरेदी करत होते? आणि साखरेची किंमत 30 वरून ₹35 किलो झाली तर 2019-20ला तुम्ही किती साखर खरेदी केली? या साहाय्याने तुम्हाला मिळतो तो मूल्य निर्देशांक. आणि लास्ट वन पाहिला होता आपण विशिष्ट हेतू निर्देशांक. आता हा निर्देशांक असा पर्टिक्युलर काहीतरी हेतू विचारात घेऊन, आता समजा शेअर मार्केट आहे, शेअर मार्केटमध्ये चढ उतार होत असतात, मग त्या चढ उतारांचा कल आपणास माहीत असणं गरजेचं असतं. का चढ उतार झाले? एखादं शासकीय धोरण आलं आणि त्या शासकीय धोरणाचा फायदा शेअर मार्केटवर नक्कीच होतो. शासनाने एखादी पॉलिसी रन केली, मग त्या पॉलिसीमुळे शेअरच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या, तर मग ते ट्रेंड्स कसे आहे त्या संदर्भात आपण शेअर मार्केटचा किंमत निर्देशांक पाहतो. त्याचबरोबर आयात निर्यात, पर्टिक्युलर एखादी नैसर्गिक आपत्ती आली, मग एखाद्या वस्तूंचा पुरवठा आपल्या देशात कमी आहे, दुसऱ्या देशात जास्त आहे, मग अशा वेळेस त्या वस्तूंची आयात आपण करतो. मग त्या वस्तूंची आयात करताना किती प्रमाणावर त्या वस्तू आयात केल्या गेल्या, त्यांचा कल कशा प्रकारचा आहे, हे आपल्याला या आयात निर्यात निर्देशांकाच्या सहाय्याने सूचित होते. तर अशा प्रकारे आपण निर्देशांकाचे 4 प्रकार पाहिले: किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि चौथा होता विशिष्ट हेतूने तयार केलेला निर्देशांक. त्यानंतर आपण निर्देशांकाचे महत्त्व पाहिलं होतं. शासनाला योग्य धोरण राबवण्यासाठी निर्देशांक उपयुक्त असतो. कल आणि प्रवृत्तींचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त असतो. त्यानंतर भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी, घडामोडींचा अंदाज लावण्यासाठी आपणास निर्देशांक उपयुक्त असतो. चलनवाढीचं मोजमाप करायचं असेल, किती प्रमाणावर चलनवाढ झाली, शासनाच्या धोरणाचा चलनवाढीवर कशा प्रकारे परिणाम झाला, हे सर्व आपणास निर्देशांकाच्या सहाय्याने समजत असते किंवा सूचित होत असते. त्यानंतर आता आपणास पाहावयाचे आहे निर्देशांकाची रचना. तर निर्देशांकाची रचना पुढील प्रमाणे. येथे विद्यार्थी मित्रांनो, आपण निर्देशांकाची रचना या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर निर्देशांकाच्या रचनेच्या खालील पायऱ्या आहेत. सर्वप्रथम किंमत निर्देशांकाचा हेतू. पहिली पायरी येते किंमत निर्देशांकाचा हेतू. कुठलाही निर्देशांक ठरवताना त्याचा काहीतरी हेतू असतो. मग निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा बाह्य भाग, त्याची व्याप्ती, तसेच कोणता बदल मोजायचा आहे याचा स्पष्ट फलदायी निर्णय घेतला पाहिजे. कुठल्या बाबतीत आपण निर्देशांक तयार करतो या संदर्भात आपणास योग्य माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे निर्देशांकाचा हेतू स्पष्ट असणं देखील महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो मूळ वर्षाची निवड. निर्देशांक तयार करताना आपण बेस इयर पकडतो, त्याला आधारभूत वर्ष किंवा मूळ वर्ष असेही म्हणतात. मग मूळ वर्षाला आपण संदर्भ वर्ष असेही म्हणतो. हे असे वर्ष आहे ज्यात तुलना केली जाते. मूळ वर्ष हे सर्वसाधारण वर्ष असावे. जसे ते वर्ष नैसर्गिक आपत्ती, संसाधनांची परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादी परिस्थिती मूळ वर्षात नसावी. म्हणजेच मूळ वर्ष हे एक प्रकारे स्थिर वर्ष असावे की ज्यात नैसर्गिक आपत्ती नसावी. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये चढ उतार निदर्शनास येत असतात. परंतु आपणास मूळ वर्ष निवडताना उत्पादनातील चढ उतार ऐवजी स्थिर उत्पादन कसे आहे हे विचारात घेणं गरजेचं असतं. म्हणूनच लक्षात ठेवा, मूळ वर्षात नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादी मुक्त असावे. त्याचबरोबर मूळ वर्ष हे खूप मागीलही नसावे. खूप जास्त कालावधी जर मूळ वर्षाचा असेल तर निर्देशांकाचे जे परिणाम आहे ते योग्य प्रकारचे, जे कल आहे ते योग्य प्रकारे येऊ शकत नाही. त्यामुळे मूळ वर्ष अतिशय मागचे नसावे, ते थोड्याफार वर्षापूर्वीचे असावे. त्या साहाय्याने योग्य निर्देशांक सूचित होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निर्देशांकाच्या बाबतीत पुढील माहिती तुम्हाला असणं अत्यावश्यक आहे.
सन 2015 साली स्थूल देशांतर्गत उत्पादन, तर तुम्ही ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन असे देखील म्हणतात, आणि हे मोजण्याकरिता संख्याशास्त्रीय मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाने जे मूळ वर्ष यापूर्वी 2004-05 असे होते ते बदलून ते 2011-12 असे केले. बदलती आर्थिक रचना व सापेक्ष किमती विचारात घेऊन निर्देशांकाच्या मूळ वर्षाचे प्रत्येक 7 ते 10 वर्षात काळानुसार पुनर्रचित बदल केला जातो. म्हणजेच जो मूळ वर्ष आहे तो हा बदलता असतो. 7 ते 10 वर्षामध्ये जे काही आर्थिक बदल घडून येत असतात त्यानुसार मूळ वर्ष देखील बदलला जातो. त्याचप्रमाणे औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे व घाऊक किंमत निर्देशांकाचे मूळ वर्षही 2004-05 वरून बदलून ते 2011-12 करण्यात आलेले आहे. म्हणजे सध्याचे जे मूळ वर्ष आहे ते 2011-12 असे आहे, आणि आता सध्याच्या लेटेस्ट काळामध्ये सुद्धा मूळ वर्षाची पुनर्रचना करण्याचे कार्य चालू आहे. मग मूळ वर्षाची पुनर्रचना करताना एक पर्टिक्युलर इयर निवडले जाते की जे सर्व बाबतीत किंवा सर्व आर्थिक क्रियांमध्ये सारख्या प्रमाणावरील असून त्यामध्ये ज्या किमती जे उत्पादन आहे ते एक स्थिर प्रमाणावर आहे की ज्या साहाय्याने इतर वर्षाची त्याच्याशी तुलना करून योग्य कल आपणास समजू शकतात. त्यानंतर निर्देशांक रचनेचा जो तिसरा पॉइंट आहे वस्तूची निवड. निर्देशांकाच्या रचनेमध्ये निवड केलेल्या वस्तूंचा नमुना निवडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ किंमत निर्देशांकाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर किंमत निर्देशांकाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक वस्तूंचा समावेश करणे अशक्य आहे. सर्वच वस्तू किंमत निर्देशांकामध्ये समाविष्ट करणे अशक्य होते. मग निवडल्या जाणाऱ्या वस्तूंनी लोकांच्या अभिरुची, सवयी आणि चालीरीतींचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. याशिवाय चांगले परिणाम देण्यासाठी केवळ प्रमाणित वस्तूंचाच यात समावेश केला जातो. म्हणजेच निवडल्या जाणाऱ्या वस्तू या प्रमाणित वस्तू असतात की ज्यामुळे योग्य प्रकारचा निर्देशांक आपणास मिळतो. त्यानंतर चौथा पॉइंट येतो वस्तूच्या किमतीची निवड. आता आपण निवड करताना पहा, जर आपण कॉमनली बघितलं की एखादी वस्तू असेल, एका दुकानात तिची वेगळी किंमत असेल, दुसऱ्या दुकानात त्याची वेगळी किंमत, म्हणजे वेगवेगळ्या किमती असू शकतात. मग अशा वेळेस निवडलेल्या वस्तूंच्या किमती एकाच बाजारात दुकान परत्वे व स्थान परत्वे बदलण्याची शक्यता असते. म्हणूनच किमतीचे दरपत्रक हे निपक्षपातीपणे चांगल्या दुकानातून मिळवणे योग्य असते. अचूकता राखण्यासाठी प्रातिनिधिक स्थळे व व्यक्तींची निवड करणे गरजेचे असते. म्हणजे एक पर्टिक्युलर एखादं चांगलं दुकान विचारात घेऊन किंवा योग्य प्रकारेच किमती कशा विचारात घेणं गरजेचं असतं. म्हणजेच किमतीची निवड करणं हे निपक्षपाती असावं आणि सर्व ठिकाणी त्या किमती समान असतील याचाच विचार करणं आवश्यक असतं. त्यानंतर पाचवा पॉइंट येतो योग्य सरासरीची निवड. निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो. मी पुन्हा रिपीट करतोय पहा, निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो, कारण तुलनात्मक दृष्ट्या त्यांची गणना करणे सोपे असते. त्यानंतर सहावा पॉइंट येतो योग्य भाराची निवड. निर्देशांकांच्या निर्मितीत वेगवेगळ्या वस्तूंच्या भारांना विशेष महत्त्व असते. भारांश हे दोन प्रकारचे असतात. पहा, भारांश दोन प्रकारचे असतात. पहिला आहे संख्यात्मक भार क्यू स्टँड फॉर क्वांटिटी, आणि दुसरा आहे मूल्यभार. मूल्यभार P मल्टिप्लाय Q म्हणजेच प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी. किंमत गुणिले नगसंख्या या साहाय्याने मूल्यभार मिळतो. सर्व वस्तूंना समान महत्त्व नसल्यामुळे विशिष्ट भाराने अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. आणि सहावा पॉइंट येतो योग्य सूत्राची निवड. आता निर्देशांकाची निर्मिती करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो. त्यापैकी योग्य सूत्राची निवड केली जाते.
योग्य सूत्राची निवड ही निर्देशांकाचा हेतू आणि आकडेवारीची उपलब्धता यांच्यावर अवलंबून असते. योग्य कल निर्देशित होण्यासाठी आपण त्या आकडेवारीच्या आधारावरून योग्य सूत्राचा वापर करणं गरजेचं आहे. निर्देशांकाचे वेगवेगळे सूत्र आहे ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी हा जो 7वा पॉइंट आहे योग्य सूत्राची निवड, ते समजून घेण्यासाठी आकडेवारीच्या सहाय्याने आपण निर्देशांकाचे सूत्र ठरवत असतो. योग्य कल निर्देशित होण्यासाठी योग्य सूत्राचा वापर करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आपण या रचनेचे 7 पॉइंट पाहिलेले आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण निर्देशांकाची रचना संदर्भात माहिती पाहिली. लेक्चर समजल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये काही प्रश्न असल्यास ते प्रश्न यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.